हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेय ऋषी यांचा संवाद. याच्यामध्ये ब्रह्माजींचा जन्म आणि त्यानंतर भगवंतांचं त्यांना होणारं दर्शन याचं आपण श्रवण करीत आहोत. ब्रह्माजींनी 100 वर्ष अर्थात त्यांचं आयुष्य आहे तेवढं तप केल्यानंतर अपश्यत पाहिले दोनदा सांगितलं आहे, कारण पाहिले असे रूप यत न पूर्वम, जे त्यांनी पूर्वी नाही पाहू शकले होते. असं रूप त्यांनी बघितलं. ते कुठं बघितलं? स्वयं तदंतर हृदये, स्वतःच्या हृदयामध्ये त्यांनी भगवंतांचं दर्शन केलं. अशा दिव्य रूपाला त्यांनी दर्शन केलं. तर त्या रूपाची काय महिमा आहे, किती सुंदर होतं ते रूप, काय सौंदर्य आहे त्याचं, याचं ते आता वर्णन करीत आहेत. मृणाल गौरा यतशेष भोग पर्यंक एकम पुरुषम शयानम फणात पत्रायुतमूर्धरत्ना द्योभिर्हतध्वांत युगांत तोयी. ब्रह्मदेवांनी पाहिलं की पाण्यावरती शेष नागांच्या शरीराची कमलपुष्पासारखी शुभ्र शय्या आहे. अत्यंत पांढरे शेषनाग आहेत आणि त्यावरती भगवंत एकटेच पहुडलेले आहेत, त्यांच्याबरोबर कोणीही नाही. शेषनागाचा फणा सुशोभित करणाऱ्या रत्नांच्या तेजस्वी किरणांनी संपूर्ण वातावरण आकाश हे प्रकाशित झालेलं आहे आणि त्या प्रकाशाने त्या भागातील सर्व अंधकार सर्वथा दूर झालेला आहे. त्यामुळे सांगितले फणात पत्रा. फण आत पत्र अर्थात सर्पाच्या फणाची छत्री म्हणून भगवंतांवरती धारण केलेली होती. आणि काय बघितलं? प्रेक्षाम क्षिपंतम हरितोपलाद्रिहे संध्याभ्रमिणी वेरुरुक्ममूर्ध्नः रत्नोदधारौषधी सौमनस्य वनस्रजो वेणुभुजांग्रिपांग्रिहे. भगवंतांच्या दिव्य शरीराचे दिव्य तेज प्रवाळ पर्वताच्या शोभेचा उपहास करीत होते. अर्थात जी प्रवाळ बेटं असतात अत्यंत सुंदर असतात. अंदमान निकोबारमध्ये पण ती बघायला मिळतात. तर अत्यंत सुंदर असतात. त्यांच्यापेक्षाही भगवंतांचं तेज, शरीराची कांती त्याहूनही सुंदर होती. प्रवाळ पर्वत संध्या समयीच्या आकाशाद्वारे जो दिव्य प्रकाश त्यांच्यावरती पडतो त्यामुळे अतिशय सुंदर रीतीने वस्त्राभूषित झालेला दिसत असतो. परंतु भगवंतांच्या पीत वस्त्राने, पिवळ्या वस्त्राने त्याच्या सौंदर्याची सुद्धा थट्टा उडविली जाते. अर्थात भगवंतांच्या पितांबराच्या चमकण्यापुढे ते प्रवाळ बेटाचं चमकणं काहीच नाही. पर्वताचे शिखर स्वर्णमंडित असते, परंतु भगवंतांच्या रत्नजटित मुकुटाने पर्वत शिखराच्या सुंदरतेचाही उपहास केला होता. पर्वतावरील धबधबे, वनस्पती इत्यादी फुलांच्या साऱ्या चित्रावलीसह पुष्पमाळांप्रमाणे दिसतात. परंतु भगवंतांचा विशाल देह, त्यांचे हात पाय हे रत्ने, मोती, तुळशी दले आणि पुष्पमाळांनी शृंगारल्याने पर्वतावरील देखाव्याची उपहासाने थट्टा करीत होता. भगवंतांना इथे पर्वत म्हटलंय, परंतु प्रवाळ किंवा अत्यंत सुंदर अशा हिरव्या पर्वताच्या पुढे भगवंतांचं सौंदर्य हे करोडो पटींनी श्रेष्ठ आहे. अशा भगवंतांचं दर्शन हे ब्रह्माजी करीत आहेत. त्यानंतर त्यांनी आणखी काय बघितलं? आयामतो विस्तरत स्वमान देहेन लोकत्रयसंग्रहेण विचित्र दिव्याभरणांशुकानां कृतश्रियापाश्रितवेशदेहम्. भगवंतांचं दिव्य सौंदर्य हे भगवंतांनी आणखी वेगळ्या दृष्टीने दर्शन केलेले आहे.
लांबी आणि रुंदीने भगवंत अमर्याद होते, अर्थात त्यांचं दिव्य शरीर हे कुठपर्यंत पसरले होते? ऊर्ध्व, वरती, मध्य आणि अधोलोक, तिन्ही लोक, अशा तिन्ही लोकांना त्यांनी व्यापलेलं होतं. त्यांचा अलौकिक देह अतुलनीय अशा पोशाखाने आणि वैविध्याने स्वयंप्रकाशित होता. त्यामुळे भगवंतांना कोणत्याही प्रकाशाची, लाईटची, विद्युतची गरज पडत नाही, कारण सर्व काही स्वयंप्रकाशित होते आणि सुंदर रीतीने ते अलंकृत होते. अंशुकानाम, कारण दिव्य अलंकारांद्वारे दिव्य किरणांना ते प्रकाशित करीत होते आणि सर्वत्र तो दिव्य प्रकाश हा पसरलेला होता. आणि आता त्यांच्या दिव्य चरण कमलांबद्दल सांगत आहे. पुंसां स्वकामाय विविक्त मार्गैर अभ्यर्चतां कामदुघांग्रि पद्मं प्रदर्शयन्तं कृपया नखेन्दु मयूख भिन्नांगुली चारुपत्रम. भगवंतांनी आपले चरण कमळ उचलून दाखविले. हे ब्रह्माजींवरती खास कृपा करण्यासाठी भगवंतांनी आपले चरणकमल त्यांना दर्शन दिले. त्यांचे चरणकमल भौतिक दोषांपासून सर्वथा मुक्त अशा केवळ भक्तियोगाने प्राप्त होणाऱ्या सर्व लाभांचे उगमस्थान आहे. भक्तांवरती संपूर्ण कृपा ही भगवंत आपल्या चरणकमलांद्वारे करीत असतात आणि त्या चरणकमलांचा आश्रय हे भक्त सदा सर्वदा घेत असतात. जे शुद्ध भक्तीने त्यांची आराधना करतात त्यांच्यासाठी असे दिव्य लाभ हे सदा सर्वदा प्राप्त होत असतात. त्यांचे चरण आणि हात, पाय आणि हात यांच्या चंद्रासमान नखांपासून अत्यंत सुंदर भगवंतांच्या दाही बोटांवरती चंद्र आहेत. त्यांपासून उत्सर्जित होणाऱ्या दिव्य किरणांची कांती फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे भासत होती. चारुपत्रम, अत्यंत सुंदर, चारू म्हणजे अत्यंत सुंदर अशी दिसत होती. आणि आता त्यांचे दिव्य मुखकमल आणि कर्णकुंडल याबद्दल सांगत आहेत. मुखेन लोकार्तिहरस्मितेन परिस्फुरत् कुण्डलमण्डितेन शोणायितेन धरबिम्बभासा प्रत्यर्हयन्तं सोनसेन शुभ्रा. भक्तांची सेवासुद्धा भगवंतांनी जाणली आणि आपल्या अत्यंत सुंदर स्मित हास्याने त्यांची दुःखे हरण केली. भगवंतांचं केवळ सुंदर हास्य बघितल्याने भक्तांचे सर्व कष्ट, संताप, वेदना नष्ट होतात. कर्णकुंडलांनी, कानामध्ये जे कुंडल आहेत सुंदर सुशोभित झालेल्या त्यांच्या मुखाचे तेज हे अत्यंत आल्हाददायी, सुखद आणि दिव्य होते, कारण ते त्यांच्या अधरांपासून, ओठांपासून निघणाऱ्या किरणांनी आणि त्यांच्या नासिक अर्थात नाक आणि भुवया यांच्या सौंदर्याने काय करत होते? झळाळत होते. म्हणजे त्यांचं नाक आणि भुवया इतक्या सुंदर होत्या की त्या कर्णकुंडलामध्ये, कानापाशी असणाऱ्या कुंडलामध्ये ते रिफ्लेक्ट करत होते, प्रतिबिंबित होत होते. इतके सुंदर ते दिसत होते भगवंत. त्यानंतर त्यांचे कटिवस्त्र आणि वक्षस्थळाचं वर्णन करत आहे. कदंब किंजल कपिशंगवाससा स्वलंकृतं मेखलया नितंबे हारेन चानन्तधनेन वत्स श्रीवत्सवक्षा स्थलवल्लभेन. हे विदुर, कदंब याच्या पुष्पाच्या केसरांसारख्या, जे पिवळे आणि सॅफ्रॉन कलरचे, जो आपल्या मागे कलर दिसतो आहे त्या पद्धतीच्या रंगाचे पीतवस्त्राने भगवंतांची कटी आवृत्त आहे, झाकलेली आहे आणि त्यावरती सुशोभित मेखला अत्यंत सुंदर गोलाकार अशा पद्धतीने कमरेला बांधलेली आहे. त्यांची वक्षस्थ, छाती जी आहे, श्रीवत्स चिन्हाच्या लांछनाने अर्थात चिन्हाने, खुणेने बनलेली आहे. त्यावरती अत्यंत सोनेरी
किंवा चांदीसारखा अत्यंत सुंदर त्यांच्या छातीवरती असे श्रीवत्स चिन्ह आहे, अर्थात दिव्य सोन्याचा किंवा चांदीसारखा चमकणारा असा केस आहे, जे माता लक्ष्मी यांचं निवासस्थान आहे त्यांच्या हृदयावरती. भगवंतांच्या शरीराची तुलना अत्यंत सुंदर पद्धतीने आता चंदनाच्या झाडाशी करताय. त्यांच्या विग्रहाची देहाची तुलना आधी पर्वताशी केली, आता सुंदर चंदनाच्या झाडाशी करताय. परार्ध्य केयूरमणी प्रवेक पर्यस्तदोर्दंड सहस्रशाखम अव्यक्तमूलम भुवनांग्रिपेन्द्रम महींद्र भोगैर अधिवीतवल्शम. चंदनाचं झाड ज्याप्रमाणे अत्यंत सुगंधी फुलांनी आणि त्याच्या शाखा फांद्यांनी सुशोभित असते, त्याप्रमाणे भगवंतांचे दिव्य शरीर अतिमौल्यवान रत्नांनी आणि मोत्यांनी सुशोभित आहेत आणि त्याच्या माळाही त्यांच्या गळ्यामध्ये लटकत आहेत. ते स्वतःमध्येच असा वृक्ष आणि विश्वातील इतर सर्वांचे स्वामी आहेत. संपूर्ण जगताचे स्वामी असल्यामुळे त्यांचं एक नाव जगन्नाथही आहे. ज्याप्रमाणे चंदन वृक्ष अनेक सर्पांनी वेढलेला असतो, चंदनाचं झाड हे काय सर्पाचं घर मानलं जातं. आमच्याकडे इथे लावलेले आहेत चंदनाची 3 झाडं, तर ते निघत असतात सर्पवृंद. तर ज्याप्रमाणे चंदनाचं झाड हे सर्पांनी वेढलेले असते, त्याचप्रमाणे भगवंतांचं हे दिव्य शरीर ज्यांचं दर्शन केलं ब्रह्माजींनी, ते अनंत नागाच्या सर्व सर्पांचे नागांचे जे राजा आहेत त्यांच्या फणांनी सर्व दिशांनी वेढलेले आहे. अशा पद्धतीने अशी सुंदर कल्पना केली गेलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पर्वताबरोबर ब्रह्माजी तुलना करत आहेत, कारण भगवंत अतिविशाल आणि महान दिसत आहेत. त्यामुळे चराचरौको भगवन् महींद्र महींद्रबंधुं सलिलोपगूढं किरीटसाहस्रहिरण्यशृङ्गम् आविर्भवत् कौस्तुभरत्नगर्भम्. एखाद्या दिव्य महान पर्वताप्रमाणे भगवंत सर्व चर आणि अचर, स्वतःहून चालणारे आणि न चालू शकणारे सर्व प्राणी मात्रांचा निवास म्हणून स्थित आहेत. सर्व जीवांना भगवंत काय आश्रयस्थान आहेत. ते सर्पांचे सुद्धा मित्र आहेत, कारण अनंत देवांवरतीच पहुडलेले असतात. कारण अनंत देव हे काय आहेत, त्यांचे मित्र आणि भक्त आहेत. भक्तोसी मे सखाचे इति. तर ज्याप्रमाणे पर्वतास सहस्रो हजारो सोनेरी शिखरे असतात, भरपूर छोटे छोटे मोठे मोठे भरपूर शिखर असतात, त्याचप्रमाणे भगवंतांची शोभासुद्धा अनंत नागाच्या स्वर्ण मुकुटांनी सुशोभित, कारण त्यांच्यावरती असे हजारो फण आहेत आणि प्रत्येकावरती काय आहेत, असे सोन्याचे मुकुट आहेत. त्यांच्या फणांसमवेत दिसत होते. असे भगवंत पर्वत आणि त्याच्यावरती असे हजारो शिखर त्या पद्धतीने ते दिसत होते. कधी कधी पर्वत मौल्यवान रत्नांनी पण भरलेला असतो. त्याच्या आतमधनं या खाणी असतात आणि त्याच्यामध्ये सर्व किमती पत्थर, मोती, माणिक सर्व सापडत असतात. काही वेळा जसा पर्वत सागरामध्ये बुडतो, जसं समुद्र मंथनाच्या लिलीमध्येही त्याला बुडवण्यात आलं होतं, तसे भगवंतही काही वेळा प्रलय जळामध्ये पाण्यामध्ये आतमध्ये बुडलेले असतात आणि आतमध्ये अनंत शेषावरती आराम करतात. जसं ब्रह्माजींच्या प्रकट होण्याआधी भगवंत आराम करत होते. तर हे दिव्य रूप जे बघितलं त्यांनी, तर हे कोण आहेत याचाही निर्णय ब्रह्माजी करतात. त्यामुळे कोणाचे होते ते दिव्य रूप हेही ते सांगतील आता. आणि त्या दिव्य सुंदर रूपाने भगवंतांनी सुंदर माळा आणि सुदर्शन चक्रसुद्धा धारण केलेले होते, हे ते वर्णन करीत आहेत. निवेतमाम्नाय मधुव्रतश्रिया स्वकीर्तिमय्या वनमालया हरिं सूर्येन्दुवायव्यव्यक्रमगं त्रिधामभिः परिक्रमत् प्राधनिकैर्दुरासदम्.
पर्वतासारखेच भगवंतांना पाहून ब्रह्मदेवांनी मग निष्कर्ष काढला की ते स्वतः परमपुरुष भगवान श्रीहरी स्वतःच आहेत. ब्रह्मदेवांनी आणखी पाहिले की त्यांच्या वक्षस्थळावरील पुष्पमाळांनी, अत्यंत सुंदर या फुलांच्या माळा होत्या, वैदिक ज्ञान संपन्न अशा मधुर गीतांनी त्यांचे महिमागान त्यांनी केले. त्यांना ते दिव्य ज्ञान प्रकट होते. भगवंतांच्या कृपेनं तर अत्यंत सुंदर त्यांचं गुणगान केलं जात आहे. आणि अशा त्या वनमाळा अतिशय सुंदर दिसवत्या. तर भगवंतांच्या गळ्यात असणाऱ्या माळासुद्धा वेदगायन करतात, म्हणजे किती महान आहे. तर त्या माळासुद्धा काय जिवंत आहेत, त्यांच्यामध्ये पण चेतना आहे, ते पण भक्त आहे, ते पण भगवंतांचं गुणगान करीत असतात. युद्ध करण्यासाठी ते सुदर्शन चक्राने सर्वांचं रक्षणही करीत होते आणि सूर्य, चंद्र, वायू, अग्नी इत्यादींसाठी देखील ते अगम्य होते, दुरासदम, अर्थात त्यांच्यापर्यंत कोणीही पोचू शकत नव्हते. असं हे सुदर्शन चक्र, तर ते कालचक्रच आहे आणि ते सर्वांना घाबरवत असतं मृत्यूच्या भयाने. तर असं हे कालचक्र भगवंतांनी धारण केलेलं होतं. तर ते कालचक्र भगवंतांचंही रक्षण करते आणि भक्तांचंही रक्षण करते. आता त्यांच्या नाभी कमळाचं सुंदर वर्णन करतायत. तर हेव तन्ना भीसर सरोजम आत्मानमंभः श्वसनं वियच्छ ददर्श देवो जगतो विधाता नात परम लोक विसर्ग दृष्टी. विश्वविधाता ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे ज्यावेळी भगवंतांचं दर्शन केलं त्याचवेळी त्यांनी सृष्टीवरही दृष्टिक्षेप टाकला. संपूर्ण जगतामध्ये त्यांनी दृष्टी टाकली. ब्रह्मदेवांनी भगवंत श्री विष्णूंच्या नाभीमध्ये मग दर्शन काय केले? अत्यंत महान दिव्य सरोवर बघितलं. त्यांची नाभी हे एक सरोवर रूपात बघितली. त्यामध्ये कमळपुष्प, कमळाचं फूल, त्याचबरोबर प्रलयजळ, अर्थात संपूर्ण जग पाण्यामध्ये बुडून टाकेल एवढं पाणी त्या सरोवरात त्यांना दिसलं. आणि त्याचबरोबर सुखविणारा वायू, ते संपूर्ण प्रलयजळ पाणी संपूर्णपणे सुकविण्याची शक्ती असणारा वायू आणि आकाशतत्व हे सर्व काही पाहिले. असं सर्व काही त्यांना आता दिसू लागलं. भगवंतही दिसतात आणि बाकीच्या गोष्टी त्यांना दिसायला लागलेल्या आहेत. तर भगवंत आता संपूर्ण जगताला तर त्यांनी आकाश किंवा बाकीचे तत्व तर प्रकट केलेत, पण आता त्यांना सूत्रबद्ध पद्धतीने त्याचा विसर्ग, दुय्यम सृजन करण्याची जबाबदारी, याचा भार हा कोणावरती टाकतील ते सांगताय. कारण त्यासाठी शक्ती आणि बुद्धीसुद्धा प्राप्त करण्यासाठी ज्याच्यावरती तो भार सोपविला जाणार आहे ते काय करतात हे सांगत आहेत. स अर्थात ब्रह्माजी. सकर्म बीजम रजसोपरक्तः प्रजासि सृक्षन्नियदेव दृष्ट्वा अस्तौद्विसर्गाभिमुखस्तमिड्यम् अव्यक्तवर्त्मन्यभिवेशितात्मा. अस्तद्वी अर्थात त्या सृजन कार्यासाठी ते भगवंतांची प्रार्थना स्वतः करते. अशा रीतीने रजोगुणाने भारित होऊन ब्रह्मदेव दुय्यम निर्मिती करण्यासाठी उन्मुख झाले, तयार झाले आणि भगवंतांनी निर्देशित केलेल्या सृष्टीच्या 5 कारणांना पाहिल्यानंतर जे पंचमहाभूत आहेत त्यांनी सृजनशील मनोवृत्तीच्या मार्गावरती आदरयुक्त प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. कारण त्यांना सृष्टीची निर्मिती करायची होती आणि ही भगवंतांचा आदेश आणि निर्देश आहे, त्यानुसार त्यांना करायची आहे. त्यामुळे जोपर्यंत भगवंतांचं दिव्य ज्ञान प्राप्त होत नाही आणि आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत संसारामध्ये भौतिक सृष्टी निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे लाखो करोडो लोकांना लग्न केलं तरी फक्त लग्न केलं म्हणून बाळ उत्पन्न होत नाही. जोपर्यंत भगवंतांची कृपा नाही तोपर्यंत कोणालाही अपत्य, पुत्र, पुत्री प्राप्त होऊ शकत नाही. तर ब्रह्माजी इथे दाखवत आहे की सृष्टीची निर्मिती करायची तर आधी भगवंतांची कृपाच पाहिजे. तर आलेल्या कथेप्रमाणे
सृजनशक्ती अर्थात काही निर्माण करायचं असेल तर त्यासाठी रजोगुण प्रधान कार्य होत असते. कोणत्याही गोष्टी निर्माण करायच्या असल्या तर थोडा रजोगुण पाहिजे. सत्वगुणी लोक हे करू शकत नाही. त्यामुळे ब्रह्माजी हे रजोगुणी जीवांचे किंवा रजोगुणाचे अधिपती असे गुणावतार आहेत. तर त्यांच्यावरती भगवंतांनी दुय्यम सृजनाची जबाबदारी आता टाकलेली आहे. आणि त्या सृजनासाठी शक्ती प्राप्त व्हावी. जरी भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं आहे परंतु ती शक्ती त्यांना दिलेली आहे असा विश्वास ब्रह्माजींना नाही. त्यामुळे आता तशा पद्धतीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि फार दिव्य पद्धतीने त्या प्रार्थना करणार आहेत ब्रह्माजी. तर त्या प्रार्थनांना आणि त्यांच्या निवेदनाला आपण श्रवण करूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.